मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत सारंग सावली ह्या दोघांना एकत्र आणण्यासाठी अबीर ओवीचा खूप मोठा प्लॅन असतो आणि त्यामध्ये बबलू मदत करत असतो. आता इथे अबीर म्हणत असतो, आता खरं तर एक खूप मोठा गेम आपण खेळणार आहोत आणि त्यासाठी जोड्या निवडलेल्या आहेत. त्यामध्ये चिठ्ठ्या आहेत, ज्याचं नाव येईल ती जोडी असणार आहे आणि पहिल्या 2 चिठ्ठ्यामध्ये नाव येतात ते म्हणजे व्यंकटेश आणि त्याचबरोबर इथे बबलू. आता ह्या दोघांना प्रश्न विचारायचे असतात. समोर टायर ठेवलेले असतात आणि 2 टोकांना दोघांना उभं केलेलं असतं. जो प्रश्नाचं योग्य उत्तर देईल तो एक टायर पुढे जाणार असतं आणि त्यानंतर आता व्यंकटेशला हा प्रश्न विचारण्यात येतो. तेव्हा व्यंकटेश इथे पटकन प्रश्नाचं उत्तर देतो की गुरुकुलाचं काय नाव आहे असं विचारल्याबरोबर तो म्हणत असतो स्वर सावली संगीत गुरुकुल. त्यानंतर बबलूला मात्र आलेलं नसतं. दुसरा प्रश्न इथे ह्याच्यासाठीच असतो व्यंकटेशसाठी आणि तेव्हा तुमची हाईट किती आहे, तेव्हा व्यंकटेश बरोबर उत्तर देतो पण बबलूला मात्र येत नाही. तिसऱ्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर व्यंकटेशला बरोबर येतं पण बबलूला मात्र अजिबात येत नाही. तेव्हा ओवी म्हणत असते, काय रे बबलू काका, तू तर वेडाच आहेस, तुला तर साध्या साध्या छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा देता येत नाही येतं, काय बोलायचं तुला. तेव्हा तो म्हणत असतो, नाही आता मला माझी हाईट माहिती तर काय करणार आहे. मग आता इकडे हे दोघेही जण बाजूला होतात आणि त्यानंतर वेळ असते ती म्हणजेच की सावली आणि त्याचबरोबर सारंग ह्या दोघांनासुद्धा प्रश्न विचारण्याची आणि ह्या दोघांनासुद्धा प्रश्न विचारण्यासाठी आता इथे हे लोक तयार झालेले असतात. दोघांना 2 टोकांना उभा करतात. तेव्हा सावली आणि सारंग ह्या दोघांना सुद्धा प्रश्न विचारण्यात येतात. आता खरं तर ह्यांना जरा थोडेसे अवघड प्रश्न असतात. आपला राष्ट्रीय प्राणी कोणता, त्याचबरोबर राष्ट्रीय खेळ कोणता आणि त्यानंतर इथे नाटकाची सुरुवात कोणी केली, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सावली आणि सारंग अतिशय व्यवस्थित पद्धतीने आणि हुशार पद्धतीने देतात. त्यानंतर आता शेवटचा प्रश्न सावलीला विचारण्यात आलेला असतो, तो म्हणजेच की पाऊस पडल्यानंतर ऊन पडतं आणि पाऊस आणि ऊन एकत्र आल्यानंतर मग काय तयार होतं. तेव्हा सावलीने अचूक उत्तर दिलेलं असतं, ते म्हणजेच की इंद्रधनुष्य. आणि हे उत्तर दिल्यानंतर आता एकच टायर शिल्लक राहिलेलं असतं. मग आता एक टायर शिल्लक राहिल्यानंतर अबीर आणि ओवी म्हणत असतात, आता तर इथे ट्विस्ट आलेला आहे. आता तो म्हणजेच की इथे जो त्या प्रश्नांचं उत्तर अचूक देईल तो आता इकडे फायनल राऊंडमध्ये जाऊन पोहोचणार आहे. आता एक प्रश्न विचारतात आणि त्यानंतर दोघांनी सुद्धा त्या प्रश्नांचं उत्तर अतिशय योग्य पद्धतीने आणि सोबतच दिलेलं असतं. मग आता दोघांमध्ये टाय झालेली असते. मग आता दोघांना सुद्धा एकत्र त्या टायरमध्ये उभं राहायचं असतं. म्हणूनच ह्या मुलांची धडपड सुरू असते. सारंग जाऊन उभा राहतो. मग आता सावली म्हणत असते, असं कोणी करतं का. आता अबीर आणि ओवी म्हणत असतात, अजिबात नाही टीचर, तुम्ही म्हणता ना की आम्ही टीचरांचं नेहमीच ऐकायचं असतं म्हणून, पण मग आता तुम्ही आमचं का बरं ऐकत नाहीत, तुम्ही सुद्धा आमचं ऐकलं पाहिजे, असं सुद्धा आता इकडे ते दोघेजण बोलत असतात. आणि त्यानंतर मी जे सांगते ना त्या सगळ्या गोष्टी ऐकल्या पाहिजेत असं सुद्धा आता इथे ते बोलत असतात. त्याच वेळेला इकडे आता सारंग म्हणत असतो, बरं ठीक आहे. मग आता सावली त्या प्रश्नांचं उत्तर देते आणि त्यानंतर त्या बॉक्समध्ये त्या टायरमध्ये जाऊन उभी राहते. आता उभी राहत असताना तिचा तोल जातो. तेवढ्यातच सारंग मात्र तिच्या जवळ जातो आणि तिला सावरण्याचा प्रयत्न करत असतो. पडणाऱ्या सावलीला पटकन इथे आता सारंग सावरतो. दोघेही जण बराच वेळ एकमेकांच्या मिठीत असतात आणि दोघेही जण बराच वेळ एकमेकांच्या मिठीत असताना इथे आता सारंग आजूबाजूला पाहतो. पटकन तिला तो सोडून देत असतो. पटकन इथे सोडून दिल्याबरोबर लगेचच आता आपण पाहतो की इकडे मात्र सावली खाली पडलेली असते आणि सावली खाली पडल्याबरोबर आता इकडे तिला खूपच मोठा धक्का बसलेला असतो की इथे मला ह्याने सोडून दिले म्हणून. मग आता सारंग तिला हात देतो आणि हात देऊन पुन्हा उठून उभा राहण्यासाठी सांगत असतो. सावली शेवटी इथे उठून उभी राहते. आता उठून उभी राहिल्याबरोबर इकडे आता नेक्स्ट गेम असतो आणि तो गेम सुद्धा आता इथे खेळायचाच असतो. मग आता सावली म्हणत असते, बाद झाला मुलांनो, आता हे खूप जास्त होते, नको आता खूप झालं, तुम्ही ते ऐकणार नाहीयेत का. मग आता इथे ओवी आणि अबीर म्हणत असतात, खूप सोपा आणि त्याचबरोबर सिंपल असा गेम आहे आणि तो गेम म्हणजेच की आता त्या टायरपासून ह्या टायरपर्यंत इथे सुपर हिरो सावली टीचरांना उचलून आणणार आहे. मग आता इकडे नाही म्हटल्यानंतर सारंग मात्र पटकन तिला 2 हातावर उचलतो आणि पटकन 2 हातावर उचलून लगेचच आता इकडे तो तिला त्या टोकापर्यंत घेऊन चाललेला असतो. जेव्हा सारंग उचलतो त्यावेळेला मात्र सावलीला ते सगळं काही आठवू लागलेलं असतं. कशा पद्धतीने इथे आता
हे सगळं काही झालं होतं आणि त्याचबरोबर सारंगबरोबर घालवलेला वेळ आणि त्या सगळ्या गोष्टी तिला आठवू लागलेल्या असतात आणि त्यामुळे आता इकडे ती थोडीशी अवघडल्यासारखी झालेली असते. मग अशा पद्धतीने हा गेम तर पूर्ण होतो. पण आता अबीर आणि ओवी हे दोघेही जण पुन्हा एकत्र बसलेले असतात आणि पुन्हा एकत्र येऊन बसल्यानंतर आता ते म्हणत असतात, खरं तर आता हे सगळं काही झालं, पण आपल्याला काही जरी झालं ना तरी सुद्धा त्या दोघांना पुन्हा एकत्र आणायचे आणि त्याचबरोबर ते दोघांमध्ये छान मैत्री होईल ह्या गोष्टींचा आपल्याला विचार करायचा आहे. त्या रिलेटेडच आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. मग तेवढ्यातच बबलू येतो. बबलू आल्याबरोबर इथे तो म्हणत असतो, काय बोलताय काय तुम्ही, कसला तरी प्लॅन करताय. मग आता इथे ते म्हणत असतात, नाही नाही आम्ही कसलाही आणि कोणताही प्लॅन वगैरे काही करत नाही आहोत असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता हे सर्व काही बोलत असताना तो म्हणत असतो, जर तुम्हाला हवं असेल तर मी इथे नक्कीच मदत करेल असं बोलल्याबरोबर लगेचच आता इकडे तो म्हणत असतो, बरं ठीक आहे तुम्ही मला मदत केली तरी सुद्धा चालेल आणि काहीही हरकत नाही. तेव्हा बबलू त्या दोघांना सुद्धा त्याच्या कानापाशी बोलवतो, पण कानापाशी बोलून काय उपयोग होत नाही. त्यानंतर पुन्हा इकडे तो त्याच्या तोंडापाशी बोलवतो आणि काहीतरी प्लॅन करत असतात. मग आता इकडे अबीर हा सारंग ओवीला घेऊन सावलीला घेऊन निघालेला असतो. तर इकडे ओवी ही जी आहे ती मात्र इथे आता हिला सावलीला घेऊन निघालेले असते. दोघेही जण जातात तेव्हा ते दोघेही जण अचानकच गायब होतात. अचानकच गायब झाल्यानंतर सावलीच्या चप्पलमध्ये खूप मोठा खिळा रुतलेला असतो आणि खिळा रुतल्याबरोबर आता इकडे सावली कळवळायला लागलेली असते. तेवढ्यात सारंग म्हणत असतो, किती आणि कशा पद्धतीने एवढा मोठा खिळा रुतलेला आहे असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर लगेचच आता तो खिळा काढतो आणि म्हणत असतो, एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीला असं होतं का, आणि काय नाही तेव्हा तर खूपच जास्त मोठी आणि बहादूर बनत असतेस ना स्वतःला, पण हे असं कसं काय वागू शकतेस तेच मला काही कळत नाही. आता ती म्हणत असते, आले मोठे शहाणे असं म्हटल्याबरोबर ती म्हणत असते, हो का आले मोठे शहाणे. मग आता हे दोघी जण अचानक गायब होतात आणि सावली आणि सारंग तिथे बराच वेळ एकमेकांसोबत घालवतात. तेवढ्यातच आता इथे आपण पाहतो अबीरला मात्र इथे एक फोन सापडलेला असतो आणि तो फोन अबीरला सापडल्याबरोबर आता मात्र इकडे ते दोघेही जण विचार करत असतात की हा फोन नेमका आहे तरी कोणाचा, आणि हा फोन अशा पद्धतीने ते सापडला म्हणून तो सारंगला नेऊन देतो. जेव्हा सारंगला तो फोन नेऊन दिला जातो आणि फोन नेऊन दिल्याबरोबर इथे आता तो म्हणत असतो, आपण हा फोन चालू करून पाहायला पाहिजे असं म्हटल्याबरोबर लगेचच आता इकडे तो फोन चालू करून पाहत असतो, पण तो चार्जिंग नसते आणि चार्जिंग नसल्या कारणाने आता इकडे तो जो फोन आहे तो ऑन करण्यासाठी चार्जिंगला लावला जातो. पण व्यंकटेश म्हणत असतो, आपण हा फोन जो आहे ना तो इथे पोलिसांना देऊन टाकूया, जमा करूया, ह्या सगळ्या भानगडीमध्ये आपल्याला उगाचच कशाला पडायचं असं सुद्धा तो बोलत असतो. आणि त्याचबरोबर इथे आपण पाहतो दुसऱ्या बाजूला राजकुमार हा कंटिन्यू फोन करत असतो, पण ह्याचा खंड्याचा मात्र काही केल्या फोन लागतच नाही. सोबतच आता इकडे आपण पाहतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता इकडे मोनिका आलेली असते आणि तेवढ्यातच असं पाहायला मिळतंय की आता ह्या राजकुमारला एक फोन आलेला असतो आणि तो फोन असतो वकिलांचा, आणि वकिलांचा फोन आल्यानंतर लगेचच आता इकडे तो म्हणत असतो, वकिलाचा फोन आल्याबरोबर तो म्हणत असतो की खरं तर मला असं वाटत होतं की तू TC वालाच आहेस म्हणून, पण तू काम तर अगदी व्यवस्थित करतोयस, बरं झालं. आता इकडे काही जरी झालं ना तरी गुरुकुल बंद पडलं पाहिजे असं म्हटल्याबरोबर लगेचच आता शुभ्राचं लक्ष जातं आणि शुभ्रा म्हणत असते, जर गुरुकुल बंद पडलं तर मग इथे त्या ओवीला सुद्धा गाणं शिकायला जाताच येणार नाही असं म्हटल्याबरोबर आता इथे ते लोक तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात आणि म्हणत असतात, ए बाई VDS का, हे आपल्या दोघांचं सिक्रेट आहे, हे सिक्रेट कोणाला सांगायचं नाही आहे. तेव्हा इकडे आता ती म्हणत असते, हो हे सिक्रेट कोणाला जरी सांगायचं नसलं ना तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, काही जरी झालं ना तरी सुद्धा मग त्या बदल्यात तुम्ही मला काय देणार आहात असं बोलल्याबरोबर ती म्हणत असते, अरे बापरे, ह्या बदल्यात सुद्धा तुला काही हवंय का, आपण काय हवंय, लाच घेती का, आईसारखीच आहेच असं बोलल्याबरोबर आता ती म्हणत असते, नाहीतर मी हे सगळं कोणाला तरी जाऊन सांगेल बरं का असं म्हटल्याबरोबर आता आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला राजकुमार म्हणत असतो, बरं ठीक आहे, पण हे सिक्रेट तू कोणाला आणि कसंच पद्धतीने सांगायचं नाही, मी तुला पाहिजे ते देईल असं म्हटल्याबरोबर आता मोनिका, बघ बाई काय ते. मग आता मोनिका म्हणत असते, तू काळजी करू नकोस. मग आता मोनिका तिला म्हणत असते, हे बघ बाळा, हे डॅडाचं सिक्रेट आहे ना, डॅडा तुला मॉलमध्ये घेऊन जाईल, बाहेर विकेंडला खेळायला घेऊन जाईल, खूप सारे टॉयज आणून देईल, पण त्याचं सिक्रेट कोणाला सांगायचं नाही. तर आता इकडे
ही मोनिका म्हणत असते, तुला जे काही गुरुकुलाच्या बाबतीत करायचं आहे ना ते तू कर, कारण तुझा असा काही पोपट होणार आहे ना जेव्हा सावली तुला समजेल ना तेव्हा. तर आता इथे लगेचच तो मनामध्ये म्हणत असतो, खरं पाहायला गेलं ना तर ही अशा पद्धतीने का वागते ना तेच मला काही कळत नाहीये. म्हणजे कधीतरी चांगलं बोलते आणि कधीतरी वाईट बोलते, त्याचबरोबर जेव्हा बोलते तेव्हा मात्र नखं खायला सुरुवात करते. म्हणून तो मोनिकाला विचारत असतो, मोनिका तुझं काय चाललेलं आहे? तेव्हा मोनिका म्हणत असते, माझं आणि कुठे काय चाललंय, माझं तर काहीच नाही चाललेलं, पण जेव्हा जेव्हा मी बघतोय तेव्हा तेव्हा तू अशा तंद्रीमध्ये हरवलेली असतेस ना तेच मला काही कळत नाही. तर आता ह्यावर मोनिका शांत बसलेली असते. तर पाहत रहा सावळ्याची जणू मी सावली.